मी दोघांनाही थांबवतोय. आपली चर्चा पुन्हा मूळ मुद्द्यावरती आणूया. ट्रम्प यांच्या भूमिकांच्या संदर्भात मला बोलायचं. मी येतो तुमच्याकडे. आपल्यासोबत डॉक्टर विनय चाठी आहेत. डॉक्टर, आता ज्या परिस्थितीमध्ये हे युद्ध सुरू झालेलं आहे, थेटपणे ट्रम्प असं म्हणतायत की इस्रायलने मला भरीला घातलेलं नाहीये, मी त्यांना सांगितलेलं हे करायचं आहे. या इतक्या ओपन भूमिका घेण्यामागची त्यांची रणनीती काय असू शकते? खरं तर या सगळ्यात अमेरिकेला काय साध्य करायचंय? त्यांना त्यांचं नेतृत्व सिद्ध करायचंय की त्याच्यातून ते विलन होत आहेत हे त्यांना मान्य करायचं नाहीये? काय नेमकं कळत नाहीये. नमस्कार. प्रामुख्याने हे जे मध्य पूर्वेतलं युद्ध किंवा आपल्या दृष्टीने आपण ज्याला पश्चिम आशिया म्हणतो, त्यातलं जे युद्ध भडकलंय त्यामागे मला व्यक्तिशः दोन गोष्टी प्रामुख्याने नमूद कराव्या अशा वाटतात. एक तर तुम्ही जसं म्हणालात की ट्रम्प यांचं धोरण आणि ट्रम्प यांचा लहरीपणा, सणकीपणा असं मी त्याला म्हणणार नाही, पण त्यांचा लहरीपणा जो आहे त्या लहरीपणामुळं ह्या मध्य पूर्वेला किंवा पश्चिम आशियाला एका मोठ्या संकटात त्यांनी नक्कीच टाकलंय. दुसरं, ट्रम्पनी जे म्हटलं की मला इस्रायलने भरीला घातलेलं नाहीये, तर मी स्वतःहून प्रोएक्टिव्हली हा निर्णय घेतलाय. पण मला एक गोष्ट इथं नमूद करावी अशी वाटते की अमेरिकेच्या प्रत्येक धोरणावर इस्रायलचा खूप मोठा प्रभाव, किंवा इस्रायल म्हणण्यापेक्षा ज्यूंचा खूप मोठा प्रभाव वर्षानुवर्ष राहत आलेला आहे. मग अमेरिकेतला उद्योग असेल, अमेरिकेतला व्यवसाय असेल, अमेरिकेतले मनोरंजन क्षेत्र असेल, संशोधन क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांवर ज्यूंची अजूनही एक खूप मोठी पकड आहे. आणि त्यामुळे ज्यूंच्या लॉबी समोर अमेरिकेचे मग ते रिपब्लिकन असतील, डेमोक्रॅट असतील, या कुठल्याही पक्षाला झुकावं लागतं. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ट्रम्प यांचे जावई स्वतः ज्यू आहेत आणि त्यांचा ट्रम्प प्रशासनाच्या एकूण निर्णय प्रक्रियेमध्ये खूप मोठा सहभाग असल्याचं वारंवार दिसून आलंय. त्यामुळं स्वाभाविकपणे इस्रायलची बाजू घेण्यासाठी किंवा इस्रायलची पत राखण्यासाठी अमेरिका या युद्धामध्ये उतरला हे नक्की आहे. दुसरं, तुम्ही जे विचारलं की नव्या पद्धतीची जी जागतिक मांडणी आता होते त्यामध्ये अमेरिकेला आता म्हणजे जसं पूर्वी शीतयुद्धाच्या कालामध्ये द्विपक्षीय जग होतं, नंतर सोव्हिएत रशियाचं पतन झालं आणि सोव्हिएत रशियाच्या पतनानंतर एक खांबी तंबू असं जगाचं स्वरूप झालं. आणि नंतर मग नवीन नवीन शक्ती उदयाला लागला. जसं ब्रिक्सचं नाव घेतलं, ब्रिक्स आलं, आसियान आलं आणि जगाची वाटचाल ही बहुध्रुवीय मल्टीपोलर व्यवस्थेकडे चालली. अमेरिकेच्या हातून बऱ्याच गोष्टी या मल्टीपोलर व्यवस्थेमध्ये सुटत चाललेल्या आहेत. डॉलरचं महत्व दिवसेंदिवस कमी होत आहे. भारत असेल, भारत इराण, भारत रशिया असे देश हे रुपयांमध्ये त्यांच्या चलनामध्ये व्यवहार करायला लागलेत. त्यामुळे डॉलरच्या संप्रभुतेला एक मोठा फटका येत्या बसला आहे आणि तो बसत राहणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी आणि परत एकदा अमेरिका म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ट्रम्पचं दुसऱ्या टर्मचं जे इनॉग्रेशन झालं, शपथविधी झाला, त्यावेळेस त्यांनी मागा मेक अमेरिका ग्रेट अगेन या स्वरूपाचं कॅम्पेन राबवायचं सुतोवाच केलं होतं. आणि त्या कॅम्पेनचा मूळ उद्देश हाच होता की जिथे जिथे अमेरिका बाहेर आली आहे किंवा जिथे जिथे अमेरिकेचे इंटरेस्ट होते ते जपणं, ते वाढवणं, अधिक अधिक जमीन किंवा अधिक अधिक इंटरेस्ट ताब्यात घेणं, हा तो उद्देश आहे. म्हणजे ट्रम्पचं जो लहरीपणा आहे, त्यांच्या पहिल्या टर्म मध्ये त्यांनी म्हटलं होतं 10 वर्षापूर्वी की मी जगामध्ये शांतता आणेन, अफगाणिस्तानमधून, इराकमधून अमेरिकेचं सैन्य बाहेर घेईन, पुरस्कार लोक कुठे मला मिळाला प्रेसिडेंट म्हणून ओळखतील. आणि 10 वर्षानंतर हेच प्रेसिडेंट, वॉर प्रेसिडेंट झालेत. हे पुरस्कारच दिला नाही ना सर. पुरस्कार मिळाला असता तर कदाचित मला वाटतं की हे टळलं पण असतं. म्हणजे खदखद त्यांची बाहेर येते असं वाटतं. ते मला त्रास हा की 2-3 महिन्यांनी पण त्यांनी ते पुरस्कार देऊन जग तरी शांत राहील, म्हणजे त्यांना एकदा देऊन टाका असं. पण ठीक आहे, कारण हा थट्टेचाच विषय झालेला आहे आणि त्या माणसामुळे तो झालेला आहे. ओंकार माने आपल्यासोबत आहेत, न्यूयॉर्कमध्ये असतात. ओंकारजी, जेव्हा अमेरिकेसारखी महासत्ता आणि तिथल्या राष्ट्राध्यक्षाचे जगभर थट्टा होते, लोक वेगवेगळ्या याच्यावरून त्यांच्या सणकीपणाबद्दल बोलतात, कोणी त्याला लहरीपणा म्हणतात, असं काही असेल. हे जग साधा ज्याला कळत नाही ना, म्हणजे निरक्षर असेल एखादा, त्याला सुद्धा कळतं की हे वागणं काही बरं नाहीये. पण अमेरिकन काय विचार करताय त्याच्याबद्दल? पहिले तर धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. खरं तर कसं आहे की आता माझे पहिले जे बोलले त्यांनी सांगितलं की ट्रम्प यांचं जेव्हा
दुसऱ्यांदा जेव्हा ते निवडून आले तेव्हा त्यांचा तो मागा बेस होता. त्या मागा बेसच्या जोरावर ते निवडून आले. आता मागा जसं आहे की मेक अमेरिका ग्रेट अगेन, तर हम्म, त्याच्यानुसार ट्रम्प यांचं किंवा त्या मागा बेसचं म्हणणं होतं की जिथे जिथे अमेरिका अडकले, ज्या ज्या युद्धात अमेरिका अडकलेला आहे त्यातनं आपल्या सर्व्हिसमॅन, आपल्या आर्मी जे काय असते त्यांना त्या देशातनं त्या प्रांतातनं बाहेर काढायचं. त्यांचा तो उद्देश होता की आपल्याला नो मोर अननेसेसरी वॉर्स पाहिजे. कारण का एकदा त्यांनी 2024च्या त्यांचा पेन्सिल्व्हेनियाच्या रॅलीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की ट्रम्प यांनी म्हटलं होतं की नो मोर स्टुपिड वॉर्स. हम्म, आता असा एक जो प्रेसिडेंट म्हणतो की नो मोर स्टुपिड वॉर्स, तेच प्रेसिडेंट पुढे जाऊन जर कुठल्या दुसऱ्या कुठल्या देशावर हल्ला करत असतील तर साहजिकच आहे अमेरिकेत ह्याच्या बाबतीत खूप साऱ्या चर्चा होतात. बर आता असं झालंय की जो मागा बेस आहे त्या मागा बेसमध्येच फूट पडलेली आहे. कारण का एक हार्डकोर मागा बेस आहे, त्यांना हे नको आहे. हे जे युद्ध जे चाललेलं आहे इराणमध्ये, तो जो हल्ला केला आहे ते हम्म, नको आहे. बट त्याच मागा बेसमध्ये दुसरा एक असा गट झालेला आहे की ते जे ट्रम्पचे जे ब्लाइंड फॉलोअर्स आपण इंग्रजीमध्ये बोलतो, ते हा ब्लाइंड फॉलोअर्स आहेत ते ह्याला सपोर्ट करतात. त्यांचं म्हणणं आहे की ट्रम्प ऍज अ प्रेसिडेंट जे काय करतायत ते एकदम बरोबर करतात, एकदम मुद्देसूद करतात. कारण का त्यांचं म्हणणं आहे की अमेरिका हा एक ग्लोबल सुपर पॉवर आहे आणि आपल्याला आपलं ग्लोबल सुपर पॉवर जे दाखवायचं किंवा टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला आपलं पॉवर प्रोजेक्शन एक इन्फ्लुएन्स आहे तो हा फक्त आपल्या बॅकयार्डमध्ये नाहीच, फक्त व्हेनेझुएलामध्ये नाहीच, तो कर तो दुसरीकडे पण गेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे 2 फूट पडल्यामुळे असं झालेलं आहे की त्या दोन्ही मागा बेसमध्येच एक कोल्ड वॉर आपण जे म्हणतोय ते झालेलं आहे. आता मी ज्यांच्याशी इथे बोललो आहे ते भले ते आता डेमोक्रॅट्स सगळे आहेत, डेमोक्रॅट्स ह्याच्या अगेन्स्ट आहेत, पण रिपब्लिकन्स जे आहेत म्हणजे रिपब्लिकन पार्टी वेगळी, हम्म, मागातले रिपब्लिकन्स हे वेगळे आणि हार्डकोर ट्रम्प जे आहेत मागा ते वेगळं. कारण ते हे 3 असे ग्रुप झालेले आहे आणि हे तिघांचे एकमेकांशी पटत नाही. म्हणजे कन्झर्वेटिव्ह जे एलिमेंट्स आहेत, जे आता तुम्ही समजा कुठल्याही ऑनलाईन न्यूज पोर्टलवर गेला, ऑनलाईन वेब पोर्टलवर गेला, हम्म, जे राईट असे विंग लिनिंग आहेत, डेली वायर असेल किंवा फॉक्स न्यूज असेल, त्यांचे एक्स होस्टचे तुम्ही जर त्यांचं रायटिंग बघितलं, त्यांचे जे ओपिनियन पीसेस बघितलं तर त्यात त्यांच्यातच फूट पडलेली आहे की एक ग्रुप म्हणतोय की नो, ट्रम्पनी केलं ते बरोबर नाही, एक ग्रुप म्हणतोय ट्रम्पनी केलं ते बरोबर आहे आणि एक ग्रुप न्यूट्रल आहे, त्यांना काहीच माहित नाही. त्यामुळे एक कुठेतरी असं मीडियामध्येच आणि ऑनलाईन वेब पोर्टल्सवर न्यूज पेपर्समध्ये एक असं वातावरण झालंय की कोणालाच काही माहित नाही की आपण हा काय म्हणजे आपलं काय चाललंय इथे, बरोबर. म्हणजे अमेरिकेत काय संमिश्र चाललंय. तिथे भावना आहेत, पण बहुतेक लोक म्हणजे समर्थकांना सुद्धा हे आवडलेलं नाहीये. रवी सर, मुद्दा हा आहे मग की अमेरिकेसारखी सुपर पॉवर जेव्हा असते तेव्हा स्वाभाविकपणे त्यांचे